नमस्कार मित्रांनो, आज आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातलं प्रकरण 4 कर्जरोखे विक्री या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यात प्रथम आपण कर्जरोखे म्हणजे काय याविषयीचा विचार आपण आपल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण या संदर्भामध्ये अभ्यास केलेला होता. तरी देखील परत एकदा आपण कर्जरोखे म्हणजे काय याचा एकदा विचार करूया आणि मग आपण विक्री संदर्भात या प्रकरणात काय काय आहे त्याविषयीची माहिती घेऊ. ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार कर्जरोखे याची व्याख्या दिलेली आहे. सगळ्यात सोपी व्याख्या, लक्षात ठेवायलाही सोपी आणि पूर्णतः अर्थबोध होणारी अशी ही व्याख्या आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरी अशी म्हणते की कर्जरोखे म्हणजे कंपनीने कर्ज घेतल्याची कबुली देणारा व या कर्जावर निश्चित दराने व्याज दिले जाईल असा स्वतःच्या सही शिक्क्याने दिलेला दस्तऐवज म्हणजेच कर्जरोखे होय. कर्जरोखे हे या व्याख्येमध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आले होते आणि या 3 मुद्द्यांचा विचार आपण जर केला तर स्वीकृती देणारा, कबुली देणारा, निश्चित दराने व्याज दिले जाईल आणि स्वतःच्या सही शिक्क्याने दिला जाईल असा दस्तऐवज कंपनी कर्जरोखेधारकांना देते, त्याला कर्जरोखा असं म्हटलेलं आहे. दीर्घ मुदतीचे कर्जाऊ भांडवल जमा करण्यासाठी कंपन्या कर्जरोख्यांची विक्री करून भांडवल उभारणी करत असतात आणि अशा पद्धतीने कर्जरोख्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्जरोख्याच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात भांडवल गोळा कंपन्या करत असतात. तर या प्रकरणामध्ये जो आपल्याला विचार करायचा आहे तो विचार म्हणजे कंपनी कायदा 2013 नुसार कर्जरोखे विक्रीबाबतच्या तरतुदी नेमका कोणत्या आहेत त्या तरतुदींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर कर्जरोखे विक्रीबाबत सेबीनुसार ज्या आवश्यक गोष्टी सांगितलेल्या आहेत, आवश्यक जे नियम सांगितलेले आहेत त्याचा विचार करायचा आहे आणि प्रत्यक्ष कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धत हे देखील पाहायचं आहे. तर आता आपण सुरुवातीला या व्हिडिओमध्ये कर्जरोखे कंपनी कायदा 2013 नुसार कर्जरोखे विक्रीच्या ज्या तरतुदी आहेत किंवा ज्या विक्रीच्या संदर्भातले जे नियम आहेत त्या नियमांचा आपण विचार करू. कंपनीला या कायद्यानुसार कर्जरोख्यांची विक्री करायची असेल तर ज्या काही तरतुदींचं पालन करावंच लागतं त्या नेमक्या तरतुदी कोणत्या आहेत तर त्याचा आपण विचार करूया. स्क्रीनवरती तरतुदी दिलेल्या आहेत. तर पहिली तरतूद जी आहे ती आहे मतदानाचा अधिकार नाही. मतदानाच्या अधिकारासह कंपनी कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही. कर्जरोखेधारक हे कंपनीचे धनको असतात. काही परिणाम करणाऱ्या गोष्टी वगळता त्यांना मतदानाचे कोणतेही अधिकार नसतात. आपण इथे पाहिलं की कर्जरोखेधारक हे काही कंपनीचे मालक नाही आहेत तर ते धनको आहेत आणि मतदानाचा जो अधिकार आहे तो समहक्क भागधारकांना प्राप्त झालेला असतो. म्हणजे भांडवल उभारण्यामध्ये जे काही मालकीचं भांडवल असतं त्या मालकीच्या भांडवलामध्ये ज्यांनी रक्कम गुंतवलेली आहे त्याच व्यक्ती म्हणजे समहक्क भागधारक हे मतदान करू शकतात. परंतु जे कर्जाऊ भांडवल आहे की जे दीर्घ मुदतीचं आहे म्हणजेच कर्जरोख्यांची विक्री आहे असे जे कर्जरोखेधारक आहेत ते कंपनीचे धनको आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करण्याचा कोणत्याही प्रकारचा त्यांना अधिकार दिलेला नाही. ही तरतूद ही कर्जरोख्यांच्या विक्रीच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येते. त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो कर्जरोख्यांच्या प्रकाराच्या संदर्भातला आहे. आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये कर्जरोख्यांचे जे प्रकार पाहिलेले जवळपास 8 प्रकार आपण कर्जरोख्यांचा अभ्यास केलेले आहेत. त्यामध्ये कंपनी सुरक्षित व असुरक्षित अशी कर्जरोख्यांची पूर्णतः किंवा अंशतः रूपांतरीय कर्जरोख्यांची किंवा अरूपांतरीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते. आणि ही जी काही रूपांतरीय कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला भागधारकांच्या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो आणि मगच कर्जरोख्यांची विक्री करता येऊ शकेल. म्हणजे विशेष ठराव मंजूर करून घेणं हाही अत्यंत महत्त्वाची तरतूद किंवा नियम आपल्याला सांगता येतो. आणि सर्वच प्रकारच्या कर्जरोख्यांची परतफेड ही कंपनीला करावीच लागते.
कायद्यानुसार अशा पद्धतीचा हा नियम किंवा ही तरतूद ही देण्यात आलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. तिसरा जो मुद्दा आहे, व्याज देणे व परतफेड करणे. कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करताना ज्या काही अटीनुसार ज्या दिलेल्या अटी आहेत, नियम आहेत किंवा तरतुदी आहेत, त्याप्रमाणे कर्जरोख्यांवरील व्याज व कर्जरोख्यांची परतफेड या दोनही गोष्टी करणं हे बंधनकारक आहे. त्यामुळे आपण मगाशीच वरती मुद्दा पाहिला होता की कर्जरोख्यांची प्रकारामध्ये देखील त्यांची परतफेड, कोणत्याही प्रकारातला कर्जरोखा असला तरी त्याची परतफेड करावीच लागते. ही कंपल्सरीच आहे. त्याच्याच हा मुद्दा येतो की व्याज आणि परतफेड या दोन्ही गोष्टी बंधनकारक राहतात. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे कर्जरोख्याचं प्रमाणपत्र. कर्जरोख्यांचे वाटप केल्यापासून 6 महिन्यामध्ये कंपनीला कर्जरोखे प्रमाणपत्राचं वाटप करणं कर्जरोखेधारकांना करावं लागतं. आता जे कर्जरोखेधारक आहेत की ज्यांना निश्चित दराने व्याज मिळणार आहे आणि ते आपली गुंतवणूक कर्जरोख्याच्या माध्यमातून कंपन्यांना करतात, अशी गुंतवणूक एकतर दीर्घ कालावधीसाठी असते. मग त्या कर्जरोखेधारकाला किंवा त्या गुंतवणूकदाराला त्याने केलेल्या गुंतवणुकीवरती जो काही लाभ व्हावा म्हणून तो ती रक्कम कर्जरोख्यामध्ये गुंतवत असतो. तो लाभ म्हणजे काय असतो, तर निश्चित दराने व्याज देणं असतं. आता हे जे व्याज आहे, हे व्याज त्या व्यक्तीला मिळालं पाहिजे. मग हे व्याज जर मिळायचं असेल किंवा त्याने केलेली जी काही गुंतवणूक आहे याला पुरावा म्हणून कर्जरोखे प्रमाणपत्र हे कंपनीने त्या व्यक्तीला किंवा कर्जरोखे धारकांना देणं पण आवश्यक आहे. कारण त्याच्याकडे तो पुरावा असतो की मी या कंपनीमध्ये एवढे एवढे रक्कम, एवढे एवढे रुपये कर्जरोख्यामध्ये गुंतवलेले आहेत आणि मला निश्चित दराने व्याज मिळणार आहे, त्याचा तो पुरावा आहे. आणि असं जे काही कर्जरोख्याचं प्रमाणपत्र आहे ते कर्जरोख्यांचे वाटप केल्यापासून 6 महिन्याच्या आत ते प्रमाणपत्र कर्जरोखेधारकांना कंपनीने द्यावं लागतं. पाचवा मुद्दा, कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करणं. आता कर्जरोखे परतफेड राखीव निधी हा देखील प्रत्येक कंपनीला व्याज देण्यासाठी हा निर्माण करावा लागतो. निर्माण केलेला राखीव निधीचा उपयोग फक्त कर्जरोख्यांची परतफेड करण्यासाठीच करावा लागतो. हा देखील इथे मुद्दा महत्त्वाचा आहे की जो काही राखीव निधी आहे तो फक्त कर्जरोख्यांच्या परतफेडीच्या संदर्भातच तो केलेला असतो. आता जो सध्या कंपनी सुधारणा कायदा 2019 नुसार कंपनी व्यवहार मंत्रालयाने गृहवित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्या, बिगर बँकिंग वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्या आणि सूचीबद्ध कंपन्या यांनी कर्जरोखे परतफेड निधी तयार करण्याची आवश्यकता नाही. हे आता 2019ला जे काही सुधारणा झालेली आहे त्या सुधारणानुसार हा नियम आलेला आहे. तरी देखील राखीव या ज्या काही विविध प्रकारच्या MCA अंतर्गत ज्या विविध प्रकारच्या ह्या कंपन्या सोडल्या तर बाकीच्या सर्व कंपन्यांना कर्जरोखे परतफेड राखीव निधी हा कर्जरोख्यांच्या परतफेडीसाठी करावाच लागतो असं आपल्याला सांगता येईल. 6वा मुद्दा आहे तो म्हणजे कर्जरोखे विश्वस्तांची नियुक्ती करणं. कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करणे किंवा 500पेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करते, अशा वेळी कंपनीला एक किंवा अधिक विश्वस्तांची नियुक्ती करावी लागते. हे कर्जरोखे विश्वस्त म्हणजे कोण आहे, तर कर्जरोखे धारकांच्या हिताचे रक्षण करणारी संस्था असं त्याचं कर्जरोखे विश्वस्त त्यांना म्हटलं जाईल. कर्जरोखे विश्वस्त हे कर्जरोखे धारकांच्या हिताचे रक्षण करणारे असतात, जेणेकरून हा जो विश्वस्तांबरोबर जो करार केला जातो त्या करारामुळे किंवा विश्वस्तांच्या नियुक्तीमुळे कर्जरोखेधारकांच्या हिताचं रक्षण होतं, त्यांची कोणती आर्थिक लुबाडणूक होत नाही, किंबहुना त्यांचे जे काही रक्कम जी गुंतवलेली आहे त्या गुंतवलेल्या रकमेला सुरक्षितता या विश्वस्तांच्या नियुक्तीने प्राप्त होते. म्हणून त्यांच्या आर्थिक हिताचं जे रक्षण आहे ते रक्षण करणारी संस्था म्हणजे कर्जरोखे विश्वस्त आहेत आणि त्यांची नियुक्ती देखील करावी लागते. 7वा जो मुद्दा आहे तो कर्जरोखे विश्वस्तांचा NCLTशी संपर्क.
म्हणजे कर्जरोखे धारकांच्या ज्या काही तक्रारीचं निवारण करण्यासाठी जी NCLT आहे, त्या NCLTशी संपर्क देखील करावा लागतो. जर कंपनी कर्जरोख्यांची मूळ रक्कम व व्याज कर्जरोखे धारकास देण्यास दोषी आढळल्यास कर्जरोखे विश्वस्त हे NCLTकडे म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे संपर्क साधू शकतात व कर्जरोखे धारकांच्या तक्रारीचे निवारण करू शकतात. NCLT कंपनीस मूळ रक्कम व व्याज देण्याचे आदेश देऊ शकते. त्यामुळे कर्जरोखे धारकांच्या हिताचं रक्षण होऊ शकतो. यासाठी विश्वस्तांची भूमिका ही महत्त्वाची असते. NCLTशी तक्रार आल्यानंतर कर्जरोखे विश्वस्तांच्या माध्यमातून NCLT कंपनीला मूळ रक्कम व्याज देण्याचे देखील आदेश देऊ शकतो. 8वा मुद्दा आहे तो म्हणजे निर्बंध लादणे. जेव्हा कंपनीची मालमत्ता कर्जरोख्यांची मूळ रक्कम देण्यास पुरेशी नाही किंवा नसेल, अशा वेळेला विश्वस्तास वाटले त्यावेळी ते NCLTशी संपर्क साधू शकतात. NCLT आत्ता आपण वर पाहिलं की NCLT मूळ रक्कम आणि व्याज देण्याविषयी आदेश देऊ शकते. त्यामुळे कर्जरोखे धारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी NCLT कंपनीला कर्जरोखेधारकांची देणी देण्याचा देखील आदेश काढू शकते. निर्बंध जे आहेत ते निर्बंध देखील कंपनींवरती आणू शकते. यामध्ये विश्वस्तांची भूमिका या सगळ्यामध्ये महत्त्वाची ठरते. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास शिक्षा. कंपनी कायद्याची तरतुदींचे पालन करण्यास जेव्हा कंपनी अपयशी ठरते तेव्हा कंपनी आणि तिचे अधिकारी दंड किंवा तुरुंगवास किंवा कंपनी कायद्यात नमूद केलेल्या दोन्ही शिक्षेला पात्र ठरतात. आता जे कायद्याची तरतूद आहे म्हणजे जे आता आपण पाहतोय की कंपनी कायदा 2013 या त्या तरतुदीनुसार जर कंपनी कर्जरोख्याची विक्री करताना किंवा कर्जरोखे त्या ठिकाणी परतफेड करत असताना किंवा विक्री करत असताना जर तरतुदींचं पालन योग्य पद्धतीने केलं गेलं नसेल, नियमांचं पालन न करता कंपनीने कर्जरोख्यांची रक्कम गोळा केली असेल किंवा कर्जरोख्यांच्या विक्री संदर्भातल्या समस्या तक्रारी निर्माण झाल्या असतील तर आणि कंपनी या सगळ्यामध्ये अपयशी ठरली असेल तर कंपनी तिचे अधिकारी यांना दंड किंवा तुरुंगवास किंवा कंपनी कायद्यामध्ये ज्या काही शिक्षेसंदर्भातल्या ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदींच्या आधारे त्यांना शिक्षा होऊ शकते. या दोन्ही प्रकारच्या शिक्षेला अशा पद्धतीचे या अपयश जर कंपनी झाली असेल तर शिक्षेस पात्र ठरतात. अशा पद्धतीने कंपनी कायदा 2013 नुसार कर्जरोखे विक्री करण्याच्या काही नियम किंवा काही अटी किंवा काही तरतुदी ह्या आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत. तर आज आपण कर्जरोख्याच्या अटी विक्रीच्या तरतुदी पाहिलेल्या आहेत. कर्जरोखे म्हणजे काय पाहिलेलं आहे. तर हा विषय तुम्ही सर्वांनी व्यवस्थितपणे त्याच्या नोट्स काढायच्या आहेत आणि नोट्स काढल्यानंतर हे सर्व मुद्द्यांचं स्पष्टीकरण मी आत्ता दिलेलं आहे ते आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. धन्यवाद.